रीना, तू आमच्या घराची इज्जत पार धुळीत मिळवली आहेस. काकूंचा तो ओरडा माझ्या आत्म्याला भेदून गेला. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी फक्त तिरस्कार होता. मी थरथरत स्वतः स्पष्टीकरण देत होते, पण त्यांच्या रागाने माझा आवाज हरवून गेला. आजपासून तू आमच्या दारात दिसू नकोस. या नोकराशी लग्न कर आणि निघून जा. काकूंनी हुकूम दिला. क्षणभरात अंगावर साडी टाकली गेली, गळ्यात जबरदस्ती मंगळसूत्र घातलं गेलं आणि मला त्या नोकरासोबत घराबाहेर ढकलून दिलं गेलं. मी रस्त्यावर उभी आणि डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. मी काय अपराध केला होता? मनात एकच विचार, आता माझं काय होणार? तो तर स्वतः नोकर. तो मला हात धरून घेऊन जात होता आणि माझं प्रत्येक पाऊल नशिबाच्या काळोखात खोल बुडत होतं. पण अचानक तो मला एका भल्या मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये घेऊन गेला. मी थक्क झाले. हे काय? एका रात्रीचा खर्च तरी झेपेल तुला? हे खूप महाग आहे. तेवढ्यात हॉटेलचा मॅनेजर आणि सगळी स्टाफ त्याच्यासमोर नम्रपणे वाकली. वेलकम सर. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ज्याला मी नोकर समजत होते तो तर काही दिवसांपूर्वी मी किचनमध्ये भांडी घासत होते. डोकं फार दुखत होतं, पण मी माझं काम थांबवलं नव्हतं. तेवढ्यात कोणीतरी मागून बोललं. मी दचकून मागे वळले. मी प्रणव, नवीन नोकर आहे. दार ठोठावून येऊ शकत नाही का? कोणाच्या परवानगीने इथे आला? मी त्रासलेल्या स्वरात ओरडले. तो घाबरून म्हणाला, माफ करा मॅडम, मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे. मनात पुन्हा तीच अस्वस्थता. हा प्रणव? त्याची चाल, त्याचा आवाज, काहीतरी वेगळं होतं. मी बाहेर गेले तर काका गाडीजवळ उभे होते. चल, गाडी धुवून टाक आणि नंतर गॅरेजही साफ कर. कालच सांगितलं होतं. मी काही बोलण्याआधी प्रणव पुढे झाला. साहेब, मॅडमच डोकं दुखतंय. त्या औषध घेऊन झोपल्या होत्या. मी करतो ना काम. काका कठोरपणे म्हणाले. बघ, एक्स्ट्रा पैसे नाही मिळणार. चालेल साहेब, प्रणव हसतच म्हणाला. काकांनी मग मला म्हटलं, जा तू थोडी विश्रांती घे, पण रात्रीचा चहा मात्र तुझ्याच हातचा हवा मला. मी मान हलवली आणि आत वळले. दाराजवळ पोहोचताना प्रणवकडे वळून पाहिलं. तो साधा नोकर नव्हता. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक रॉयल स्टाईल होती. जणू काही तोच या घराचा मालक आहे. पण मी ते मनावर घेतलं नाही. फक्त एवढंच वाटलं, थोडा तरी श्वास घेता येईल आता. परंतु अचानक काकू माझ्यासमोर आल्या. त्यांच्या डोळ्यात संताप, तिरस्कार आणि अविश्वास होता. तुझं आणि त्या प्रणवचं काहीही सुरू असेल तर लक्षात ठेव. आमच्या घराची इज्जत धुळीस मिळवलीस ना तर जिवंत ठेवणार नाही तुला. मी घाबरले. शब्द अडखळले. नाही काकू, तो माझ्यासाठी भावासारखा आहे. काहीही नाही आमच्यात. मी मान खाली घालून उभी होते. हृदय तुटत होतं आणि कुणालाही त्याची पर्वा नव्हती. पण उद्या माझं नशीब वेगळं पान उघडणार होतं, जे पाहून संपूर्ण जग थक्क होईल. जास्त शहाणी नको बनूस. काकूंच्या कडक आवाजाने माझे अश्रू पुन्हा दाबले गेले. मी घाबरून हो काकू एवढं म्हणाले आणि पुन्हा किचनमध्ये परत आले. आज खूप रडावंसं वाटत होतं, पण हे नवीन नव्हतं. लहानपणापासूनच अश्रूंनी माझा हात धरला होता. आई बाबा गेले त्या दिवसापासून. 5 वर्षांची होते मी. बाबांनी 4 दुकाने, एक घर आणि एक गाडी कमावली होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्या सगळ्यावर काकांचा अधिकार बसला आणि मला फक्त कामवालीचं आयुष्य मिळालं. सकाळपासून राबणं आणि रात्री लोकांचं उरलेलं अन्न खाणं. मी हुंके दाबत भांडी धुवायला सुरुवात केली. अजून एकच भांडं धुतलं होतं. तेवढ्यात प्रणव किचनमध्ये आला. त्याने माझ्याकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना मी करतो भांडी. तुम्ही विश्रांती घ्या. का समजत नाही तुम्हाला? मी थपकून त्याच्याकडे पाहू लागले. रडण्यातून बाहेर आल्यासारखं वाटलं. एक नोकर, असा आवाज, असं धाडस. त्याचवेळी काकू आत आल्या. त्यांनी प्रणवकडे रोखून पाहिलं. काम तिला करायचं आहे. तुला ज्या कामासाठी ठेवलेलं आहे ते कर. घरच्या मुलींवर लक्ष देणं तुझं काम नाही. प्रणव बोलायला लागला, पण बोलणं पूर्ण होण्याआधी काकूंची चापट त्याच्या गालावर बसली. काय हिंमत झाली तुझी माझ्या मुलीबद्दल तोंड उघडायची? काकूंच्या त्या चापटमध्ये माझ्यावरचा संशय दडला होता. प्रणव काही न बोलता बाहेर निघून गेला आणि मग काकू माझ्याकडे वळल्या. त्यांच्या सावलीनेही मी थरथरले. त्यांनी माझा हात ओढला आणि माझ्या गालावरही मार बसला. त्याच्याकडे वळून बघितलंस ना पुन्हा तर डोळे उपटून काढेन. तुझ्या नजरा कुठेही डगमगायला नकोत. समजलं? मी निशब्द होते, फक्त मान खाली घातली. त्यांनी मला पुन्हा भांड्याकडे ढकलून बाहेर गेल्या. हात जळत होता, गाल झोंबत होता, पण मनाच्या वेदना त्याहून जास्त होत्या. तासाभराने मी खोलीत आले. समोर जेवण, चहा आणि औषधं ठेवलेलं होतं. किचनमधून तर कोणच बाहेर आलं नव्हतं. मग हे सर्व कुणी दिलं? कुठलेही प्रश्न न विचारता मी शांतपणे खायला बसले. भुकेला अन्नाचा मान
कसा माहीत असतो ते माझ्या आयुष्याने मला शिकवलं होतं. जेवून चहापाणी करून औषध घेऊन मी झोपले. डोकं भयंकर ठणकत होतं. पण कोणास ठाऊक ही शांत झोप भयंकर वास्तवाची सुरुवात ठरेल. सकाळ तुफानी आवाजाने मी उठले. ओढणी सावरत बाहेर धावले आणि दृश्य पाहून माझा श्वास अडखळला. काका प्रणवला जमिनीवर पाडून लाथ्या बुक्क्यांनी मारत होते. कुणावर राग काढतोस? काम कर. आणि तू? ते माझ्याकडे वळले. आग ओकणाऱ्या नजरा होत्या. खाली ये. तुला वाटतं मला माहीत नाही काय सुरू आहे तुमच्यात. मी दचकून मागे सरले. पण तो दिवस माझ्या नशिबाचं संपूर्ण गणित बदलून टाकणारा होता. तू इथे काय धंदे करत फिरतेस आणि मला कळणार नाही असं तुला वाटलं का? त्या आवाजाने माझा जीव अक्षरशः कापला. खाली ये, ते गुरगुरले. त्यांचे शब्द कानावर पडताच मी धडपडत माझ्या खोलीत धावले आणि दार आतून बंद केलं. मला ठाऊक होतं आज मी खाली गेले असते तर त्यांनी खरंच मला मारलं असतं. हृदय जोरजोरात धडधडत होतं. खाली काय चाललंय? कोणता गुन्हा केला मी? काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात दारावर ताडतड बडवण्याचा आवाज सुरू झाला. मी श्वासही थांबवला. काकांचा आवाज ऐकू आला. दार उघड, नाहीतर ते तुला जिवंत सोडणार नाहीत. मी घाबरून रडत म्हणाले, काय केलं मी? का ओरडताय? माझा गुन्हा तरी सांगा. पण तिकडून केवळ रौद्र धापा ऐकू येत होत्या. दार उघड, नाहीतर फोडीन दार. त्यांचे बूट दारावर आपटत होते. दार हादरत होतं आणि माझा नशीबही. अखेर मी थरथरत हँडल पकडलं. दार उघडताच त्यांनी मला काहीच बोलू न देता एक चापट मारली. मी जमिनीवर कोसळले. तू काय समजतेस स्वतःला? ते ओरडले. माझ्या नाकाखाली या घरात प्रेम प्रकरण चालवतेस आणि मला कळणार नाही? मी गळून गेलेल्या आवाजात म्हणाले, नाही काका. माझ्या केसांना धरून त्यांनी माझं डोकं जोरात जमिनीवर आपटलं. डोळ्यांसमोर अंधुक तारे चमकले. बोल, त्या नोकराशी काय सुरू आहे तुझं? ते गुरगुरले. तुझ्या खोलीतून चहा, प्लेट आणि औषधं सापडली. तो देऊन गेला ना तुला? काय चालले तुमच्यात? मी रडत म्हणाले, माझ्या आईबाबांची शपथ, मला काहीच माहिती नाही. अश्रूंनी सगळं अंधुक झालं होतं. भूक लागली होती, डोकं फुटत होतं म्हणून खाल्लं. पण ते कोणी ठेवलं होतं हेही ठाऊक नाही. प्रणव तर माझ्यासाठी भावासारखा आहे. मी हुंदके देत रडत राहिले. काकांचे डोळे अजून लाल झाले होते. शांत रहा, नाही तर तुमच्या इज्जतीवर डाग देऊन जाईन मी आणि त्या नोकराला आत्ताच घराबाहेर फेकून देईन. पाहतो मग कसे प्रेमाचे खेळ खेळता तुम्ही. ते तावातावाने खाली उतरून गेले. मी तिथेच गुडघ्यांवर कोसळले. अश्रूंच्या थारोळ्यात माझं संपूर्ण आयुष्य भिजून गेलं होतं. आई बाबा नसतील तर मुलगी किती असह्य होते हे माझ्या जीवनाने मला रोज शिकवलं होतं. घर असलं तरी आपल्याला छताशिवाय असल्यासारखं जगावं लागतं. कुणाचा आधार नाही, कुणाची मिठी नाही. फक्त आरोप, फक्त मार, फक्त अपमान. मी बराच वेळ रडत राहिले. खाली जाण्याची ताकद नव्हती. भीती होती की आता कोणता अपमान माझी वाट पाहतोय. मी कोपऱ्यात आगसून बसले, पूर्णपणे एकटी, पूर्णपणे असहाय्य. आणि वेळाने काकांची मुलगी माझ्या खोलीत घुसली. माझ्याकडे पाहून तिने तिरस्काराने ओठ वाकवले. आई म्हणते, दुपारचं जेवण बनव. इथे बसून रडण्याचा नाटक करून वेळ घालवू नकोस. आमच्या घरात अशुभ वातावरण पसरवण्याची गरज नाही. हे तुझ्या बापाचं घर नाही, समजलं? ती एवढं बोलून निघून गेली. पण तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या आत्म्याचे तुकडे झाले होते. मी खूप रडले. कालपर्यंत मला फक्त फुकट राहतेस असा टोमणा ऐकायला मिळायचा. आज मात्र मला एका नोकरासोबतच्या नात्यावर घाणेरडे आरोप सहन करावे लागत होते. थोड्याच वेळात मी शांतपणे खाली आले. काका काकू आणि त्यांची मुलगी लॉनमध्ये बसून काही गंभीर चर्चा करत होते. प्रणव दूर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर माराचे लाल ठसे होते. दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं. अजून का काढलं नाही घराबाहेर त्याला? कदाचित महिन्याचा शेवट होऊ देत असतील. मला तरी तेच वाटलं. मी डोळ्यातील ओल दाबून स्वयंपाकघरात गेले आणि दुपारचं जेवण तयार करण्यात गुंतले. मला काही माहीत नव्हतं की ही आजची रात्र या घरातील माझी अखेरची रात्र असणार आहे. जेवण करून झाल्यानंतर मी शांतपणे माझ्या खोलीत बसले. तेवढ्यात दार उघडलं आणि काकी व त्यांची मुलगी आत आल्या. मी घाबरून उभी राहिले. आज रात्री मोठी पार्टी आहे घरातल्या मंडळींसाठी. माझ्या मुलीचं लग्न ठरवणार आहे. समजलीस ना माझी गोष्ट? खाली ये पटकन आणि कामाला लाग. त्या दोघी मोठ्या आवाजात आदेश देत बाहेर गेल्या. पण त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयात सुरी खुपसल्यासारखं झालं. कारण मी आणि सूरज आम्ही एकमेकांना मनापासून आवडत होतो. पण माझी परिस्थिती, मी कोणासमोर प्रेम मान्य तरी कसं करणार? मी थिजले आणि मग फक्त मान हलवली.
पण माझ्या डोळ्यांतून शांतपणे वेदना वाहत राहिली. मी देवाकडे पाहून उसासे टाकले. हे देवा, जर आयुष्य असंच देणार होतास तर मला जन्म कशाला दिलास? मरून का नाही दिलंस त्या दिवशी जेव्हा आई बाबा सोडून गेले? मी स्वतःलाच दोष देत रडत राहिले. वेदनांनी छाती थैमान घालत होती. खूप वेळाने मी स्वतःला कसंबसं सावरलं आणि खाली आले. मी लॉन साफ करत होते. सोफा हलवण्याचा प्रयत्न करताना तो खाली घसरून माझ्यावरच येत होता. तेवढ्यात अचानक प्रणव आला. मी ओरडले, इथे येऊ नकोस. माझ्यासोबत दिसणं घरच्यांना आवडत नाही. फक्त समस्या निर्माण होतात. तू आलास की जाऊ इथून. तो शांतपणे 2 पावलं मागे गेला. मी पुन्हा सोफ्यावर जोरात लावला. पण मी एकटी कशी काय हलवणार? काहीही न बोलता तो पुढे आला आणि सोफा सहज बाजूला सरकवला. मी त्याच्याकडे पाहिलं कडक नजरेने, पण शब्द मात्र घशातच अडकले. खरंच या मोठ्या लॉनची सफाई मी एकटी कशी करणार होते? मी शांतपणे झाडू मारायला लागले. तोही निशब्द उभा राहिला तिथेच. त्या शांत क्षणात वेळ थांबलेली वाटली. एकमेकांच्या जखमा नजरेतूनच बोलत होत्या आणि आम्हाला ठाऊकही नव्हतं ही शांतता आगामी वादळाची पूर्वसूचना होती. हळूहळू आम्ही दोघांनी मिळून पूर्ण लॉन चमकवलं. पण या संपूर्ण वेळेत माझे अश्रू थांबतच नव्हते. शेवटी मी झाडू ठेवला आणि स्वयंपाकघराकडे वळले. तेवढ्यात प्रणव माझ्याजवळ आला. जर तुम्ही रागवणार नसाल तर एक प्रश्न विचारू? तो हळूच म्हणाला. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं थंड नजरेने, पण काहीही कटू बोलण्याची ताकद उरली नव्हती. तुम्ही एवढं रडता का? काही झाले का? त्याच्या या शब्दांनी काहीतरी तुटलं माझ्यात. मी चिडून उठले. तुला काय करायचंय? मी रडू, ओरडू किंवा मरून जाऊ, तुझा काय संबंध? का माझं आयुष्य अधिक त्रासदायक करतो आहेस तू? दूर राहा माझ्यापासून. प्रणव चकित होऊन मागे हटला. मी त्याच्यावर ओरडले होते, कारण त्याच्या अस्तित्वानेच सगळ्या शंका आणि अपमान माझ्या वाट्याला येत होते. मी पुन्हा किचनमध्ये जाऊन गोडधोड बनवायला लागले. तेवढ्यात काकूची मुलगी वादळासारखी आत आली. मी कशी दिसते ते सांग ना? ती फिरून स्वतःचं रूप दाखवत होती. ती गुलाबी साडीमध्ये खरंच सुंदर दिसत होती. एक क्षणभर मला सूरजची आठवण झाली आणि माझे डोळे पुन्हा भरून आले. मी फक्त हलक्या आवाजात म्हणाले, हो, खूप सुंदर दिसतेस. देव तुझ्या नशिबात नेहमी आनंद भरू दे. पण माझ्या शांत उत्तराने ती अधिक खवळली. ती जवळ येऊन माझ्या अंगावर येत म्हणाली, हा आनंद तेव्हाच टिकेल जेव्हा तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाशील. आज पार्टी आहे. जर तू बाहेर पडलीस ना तर मी तुझं जगणंच हराम करून टाकेन. सूरज फक्त माझा आहे. तुझ्यासारख्या मुलींची अवकात फक्त प्रणवसारख्या लोकांसोबत राहण्याची असते. त्याच मर्यादेत राहा. तिचे शब्द माझ्या छातीत घाव घालत होते. मी काहीच न बोलता डोळ्यातलं वादळ घेऊन माझ्या खोलीकडे परत फिरले. त्या छोट्याशा खोलीतून माझा श्वासही गुदमरत होता. 2 तास गेले. खाली पाहुणे जमू लागले. हसणं, बोलणं, आवाज, आनंदाचा माहोल होता. माझ्या मनातून मात्र एकच आवाज उठत होता, एकदा सूरजला पाहू दे देवा, फक्त एकदा. पण भीती होती, मी बाहेर पडले तर माझा जीव धोक्यात येईल. मी थकलेली, तुटलेली बिछाण्यावर पडले. डोळे मिटले. मला ठाऊक नव्हतं की या शांत झोपेत सगळं बदलणार आहे. मध्यरात्री अचानक उकाडा जाणवला. मी झोपेतून उठले. खोलीत एकही लाईट नव्हती. सभोवती काळोख होता. हृदयाची धडधड वाढली. कोणीतरी श्वास घेत असल्यासारखा आवाज आला माझ्या जवळच. मी घाबरून उभी राहिले. तेवढ्यातच प्रकाश पेटला आणि दार धाडकन उघडले. काका काकू, गावातील काही मंडळी सगळे आत धावू आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग, तिरस्कार होता. काकू थेट वॉशरूमकडे बोट दाखवत ओरडल्या, आतच आहे तो. मी म्हणते ना, या मुलीने आमची मान खाली घातलीये. पहा तिचं वागणं. मी थरथर कापले. ओठांनी साथ सोडली. काय चालले? कुणावर आरोप होतोय? वॉशरूमच्या आत कोण आहे? त्या क्षणी माझ्या आयुष्याचा सर्वात भीषण दिवस सुरू झाला होता. तू आमच्या घराची इज्जत धुळीस मिळवली आहेस. मी तुला जिवंत सोडणार नाही. काकांचा तो राग माझ्या कानाच्या पडद्यावर वारंवार काट्यांसारखा घुसत होता. त्यांचा प्रत्येक शब्द माझा आत्मा फोडत होती. मी थरथरत निर्जीवपणे घराबाहेर पाऊल टाकलं. असं वाटलं जणू माझ्या श्वासांवरच बंदी घातली गेलीये. मी एवढी दोषी आहे, मी एवढी वाईट आहे की माझ्या स्वतःच्या लोकांनी माझ्याशी नातं सोडलं होतं. माझ्या स्पष्टीकरणाची कुणालाही किंमत नव्हती. सगळं एक कट होता, एक नीट आखलेला कट. सूरज मला आवडत होता आणि त्याला मी, पण त्याला काकांची मुलगी अजिबात आवडत नव्हती. ती गोष्ट त्यांच्या अहंकाराला झगझगीत
चटका देणारी होती. म्हणून माझी काकू आणि तिच्या मुलीने संपूर्ण योजना तयार केली. प्रणवला माझ्या खोलीत पाठवलं, लाईट बंद केली आणि त्याचा फायदा घेऊन माझ्यावर लाज आणणारा आरोप लावला. आज मी त्यांच्यासाठी काहीच नव्हते. त्या 4 भिंतीत मला घर म्हणायचं हक्कही संपला. मी न बोलता नियतीसह चालतच राहिले. माझ्यासोबत प्रणव होता, तोच प्रणव ज्याच्यावरून त्यांनी माझ्यावर घाणेरडे आरोप लावले. आम्ही कुठे जाणार होतो, आम्ही कुठे राहणार, काय खाणार, मला काहीच माहिती नव्हतं. तो नोकरीसाठी आला तेव्हा म्हणाला होता की तो अनाथ आहे, ना कुणी आपला आहे ना कुणी आधार देणारं. जो मिळेल त्या छायेत राही, जिथे ठेवतील तिथे जगेल. म्हणून मला चिंता होती. आता आपल्याला भाकरी छप्पर काहीच नसेल. आम्ही 5 पावलं टाकली असतील तेवढ्यातच एक चमचमीत गाडी आमच्यासमोर थांबली. मी दचकले. प्रणव सहज म्हणाला, मी कॅब बुक केली आहे, हॉटेलमध्ये जाऊ, आत्ता तिथेच थांबू. मी काहीच विचारू शकले नाही. तो बसला आणि मीही नाईलाजाने बसले. गाडी पुढे निघाली. रस्ता पुढे जात राहिला, पण माझं आयुष्य मात्र मागे कोसळत राहिलं. मी हताश नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो शिक्षणाशिवाय, पैशांशिवाय, घराशिवाय, अर्थातच साधा नोकर. मग त्याच्याकडे हा महागडा मोबाईल, कॅब बुकिंग, आत्मविश्वासपूर्ण चाल, यात काय लपलं होतं? त्याच्या व्यक्तिमत्वात काय सत्य दडलेलं होतं? खूप मोठा प्रवास झाल्यावर गाडी एका भव्य आलिशान हॉटेलसमोर थांबली. माझे डोळे विस्फारले. गाडी थांबताच तो शांतपणे उतरला. मीही हलक्या श्वासांनी त्याच्या मागे निघाले. तू वेडा आहेस का? इथे एका रात्रीचं बिलही लाखात जातं. मी थरथरत विचारलं. तो मागे वळला आणि एकदम ठाम आवाजात म्हणाला, तू शांत राहा, मी सर्व सांभाळेन, फक्त माझ्या मागे ये. आणि निघून पुढे गेला. मी थिजले. हा कोण आहे आणि मला कुठे घेऊन चाललाय? मला वाटलं होतं आता माझ्या आयुष्यात फक्त भूक, धूळ आणि अपमान उरला आहे. पण या हॉटेलच्या दारात उभं राहून पहिल्यांदाच जाणवलं, कदाचित नियतीने माझ्यासाठीही काही वेगळं लिहिलंय, काही अनपेक्षित, काही थरारक. जशी लिफ्टमधून आम्ही लॉबीकडे चाललो, माझं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. मला वाटत होतं हा माणूस आज माझी जगात नाचक्की करणार. त्याच्या चालण्यात, नजरेत काहीतरी वेगळंच होतं. एक आत्मविश्वास, एक ओळख, जी नोकर म्हणून त्याच्यात असूच शकत नव्हती. जसं तो हॉटेलच्या आत गेला तसं संपूर्ण दृश्यच थांबल्यासारखं वाटलं. मॅनेजर स्वतः पुढे आला, हातात फुलांचं सुंदर बुके घेऊन त्याच्या स्वागतासाठी. उजव्या बाजूने स्टाफचे लोक रांगेत उभे झाले. जणू कुठल्या तरी राजकुमाराचं स्वागत होतं. मी थक्क, गोंधळलेली आणि आतून थरथरत होते. हा कोण आहे आणि माझ्यासोबत इथे कसा? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, 10 मिनिटं इथे थांब, मी येतो. काही क्षणांनी तो परत आला आणि शांत आवाजात म्हणाला, आजची रात्र आपण इथेच राहू आणि सकाळी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन. मी हादरून त्याचा हात पकडला. थांब, सांग, तू कोण आहेस? हे कसं शक्य आहे? तू प्रणव तरी आहेस का? मी थरथर शब्द शोधत होते. तू इथे काय करतोस? काय नातं आहे तुझं या ठिकाणाशी? तू या हॉटेलचा मालक आहेस का? तो काही बोलण्याआधीच मॅनेजर माझ्याकडे नम्रतेने वळला. हो मॅडम, सर आमचे मालक आहेत. आपण काळजी करू नका, तुम्हा दोघांसाठी सुंदर रूम तयार आहे. मी त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिले. सगळं एक भ्रम, एक स्वप्न, एक धक्का होता. तो मला घेऊन लिफ्टमध्ये गेला. मी पूर्णपणे त्याच्या मागे ओढली जात होते. आम्ही 203 नंबरच्या रूमसमोर थांबलो. मॅनेजरने दार उघडत म्हटलं, आपण आराम करा. आपल्याला काहीही हवं असेल एक फोन करा. दार बंद होताच मी स्तब्ध झाले. ती खोली इतकी सुंदर, प्रशस्त, राजेशाही होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी चमत्कार पाहत होते. मला तुझ्याशी खूप काही शेअर करायचं आहे, तो म्हणाला. मी गोंधळलेली पण नाईलाजाने बसले. तो एक जुनी डायरी घेऊन आला. माझ्या शेजारी बसला. डायरी उघडली. पहिल्याच पानावर माझ्या वडिलांचा फोटो आणि एका अनोळखी माणसाचा फोटो होता. मी निशब्द झाले. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझ्या पप्पांनी त्यांचं वचन कधीच मोडलं नाही. ते तुझ्या काकांशी संपर्कात होते, पण त्यांनी कधीच योग्य उत्तर दिलं नाही. मी लहान होतो तेव्हापासून मला सांगितलं गेलं होतं, तूच माझ्यासाठी निवडलेली आहेस. आणि जसजसा मी मोठा होत गेलो तशी तुझ्यावरची माझी ओढ वाढत गेली. जेव्हा कळलं की तू मला मिळू शकत नाहीस, माझ्या मनात फक्त एकच गोष्ट बसली, किंमत काहीही असू दे, मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. मी थरथर श्वास घेत होते. तो पुढे म्हणाला, म्हणूनच मी त्या घरात आलो. नोकरी मागितली, अशिक्षित असल्याचं नाटक केलं, त्यांच्यासारख्या लोकांचे अपमानही सहन केले. मी अमेरिकेतून परतलो आहे. ऑक्सफर्ड
विद्यापीठातून पदवी घेऊन. पण प्रेम माणसाला काहीही बनवू शकतं. नोकरही. त्याच्या आवाजात किती सत्य, किती आवेग होता. तो पुढे थोडा झुकला आणि म्हणाला, आज सकाळपासून मला जाणवलं तुझी काकू काहीतरी भयंकर करणार आहे. म्हणून मीही तयार होऊन आलो. त्याचे शब्द माझ्या आत्म्यात घुसले. मी ज्या व्यक्तीला नोकर म्हणून पाहत होते तो माझा आयुष्यभराचा दावेदार ठरवला गेला होता. माझ्या वडिलांनीच त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, ही कहाणी साधी नाही. हा प्रणव प्रणव नाहीच आणि माझं भविष्य इथपासूनच एका नव्या वादळात प्रवेश करत होतं. तुझं अस्तित्व पवित्र ठेवणार आहे मी कोणत्याही किमतीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि तुला असं आयुष्य देईन ज्यात फक्त समाधान असेल. प्रणवच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यातून निव्वळ अश्रू वाहू लागले, कारण त्या शब्दात सत्य होतं. मी नेहमी सूरजवर प्रेम केलं, पण संकटात माझ्याजवळ प्रणव होता. मी हुंदके आवरत म्हणाले, मला त्या लोकांशी काहीही संबंध ठेवायचा नाही ज्यांनी आयुष्यभर मला त्रासाशिवाय काहीच दिलं नाही. मला फक्त शांततेत जगायचं आहे बस. आणि खरंच काही दिवसांतच माझ्या सबुरीचं उत्तर मिळालं. आई वडिलांचं एकही पाऊल चुकीचं नसतं. कधी कधी त्यांचे निर्णय आपल्याला रडवतात, पण शेवटी तेच योग्य ठरतात. पहिल्यांदाच मला जाणवलं, नशीब जेव्हा वळण घेते तेव्हा ते माणसाला त्याच्या खऱ्या ठिकाणी पोहोचवते. जेव्हा मी प्रणवसोबत त्या भव्य बंगल्यामध्ये प्रवेश केला, माझं हृदय नवीन भीतीने धडधडू लागलं. इतकं मोठं घर मी कल्पनेतही कधी पाहिलं नव्हतं. माझी दुनिया तर त्या लहानशा अंधाऱ्या खोलीपुरतीच मर्यादित होती, जिथे मी रात्री रडत रडत झोपत असे. अचानक एक सुंदर सोज्वळ बाई हसत हसत आमच्याकडे आली. त्यांच्या चेहऱ्यावर इतकी माया होती की त्या क्षणी आपलेपणा म्हणजे काय असतो ते पहिल्यांदा जाणवलं. त्यांनी माझा हात हलकेच धरत म्हटलं, नशीब आहे तू घरी आलीस बाळ. आता चिंता करण्यासारखं काहीच नाही. मी निशब्द फक्त त्यांच्याकडे बघतच राहिले. प्रणवने माझी बॅग एका बाजूला ठेवली आणि मला शांत होण्याचा इशारा केला. सगळं इतक्या वेगाने घडलं होतं. बदनामी, लग्न, घरातून हाकलणं आणि हे नवीन चमचमत आयुष्य. जणू कोणीतरी मला एका क्षणात दुसऱ्या जगात फेकून दिलं होतं. तेवढ्यात प्रणवची लहान बहीण धावत आली. ती मला बिलगून म्हणाली, वहिनी तुम्ही अजिबात चिंता करू नका. दादा तुम्हाला खूप खूप खुश ठेवेल. मी तिला मिठी मारली आणि माझे डोळे पाण्याने भरले. स्वतःच्या लोकांकडून मला कधी मान मिळाला नाही आणि ही अनोळखी मुलगी मला वहिनी म्हणत होती. त्या रात्री मला एक सुंदर खोली देण्यात आली. भिंतींवर मृदू प्रकाश, मोठं बिछानं आणि खिडकीतून येणारी थंड हवा. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला सुरक्षित वाटत होतं. तरीही एक भीती मनात होतीच. हे सगळं खरंच माझं आहे का? रात्र झाली तेव्हा प्रणव शांतपणे आत आला. त्याच्या चालण्यात आता नोकराचा कणही नव्हता. मी घाबरून म्हणाले, हे सगळं माझं नाही. मला वाटतं मी इथे बसतच नाही. तो हलकेच हसला. कुणी सांगितलं तुला असं? हे घर, ही प्रत्येक गोष्ट तुझीच आहे. हवं तर याला तू तुझं घर बनवू शकतेस. इथे कोणी तुला कमी समजणार नाही. त्याच्या या वाक्यांनी माझ्या तुटलेल्या आत्म्यावर कोमल फुंकर घातली. त्याने माझा हात हातात घेतला. आता सगळं ठीक होईल रीना. त्या क्षणी पहिल्यांदा मला जाणवलं, कदाचित आता सगळं खरंच ठीक होणार आहे. काही दिवसात त्याची आई प्रत्येक सकाळी विचारायची, माझ्या सोनेला चहा आवडतो की कॉफी? काय खायला देऊ? काय परिधान करशील बाळ? हा मान, हे प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं. प्रणवही ऑफिसला जाताना विचारायचा, तू ठीक आहेस ना? काही हवं आहे का? पहिल्यांदाच मला जाणवलं, कोणीतरी माझी खरी काळजी करतंय. हळूहळू मला कळू लागलं, प्रणव फक्त श्रीमंत नव्हता, तर खूप मोठा व्यावसायिक होता. काही हॉटेल्स आणि मोठ्या कंपन्या त्याच्या मालकीच्या होत्या. पण त्याचं मन तितकंच साधं आणि मऊ होतं. मी विचार करायचे, एवढा मोठा माणूस नोकर बनून माझ्याजवळ का आला असावा? कदाचित त्याच्या मनातलं उत्तर माझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय होतं. तो शांतपणे म्हणाला, रीना मला माहीत आहे तू आतून मोडलेली आहेस. तुझ्या जखमा अजून ताज्या आहेत. तू मला पती मानायला तयार असशील तेव्हाच आपण पुढे जाऊ. मी कधीच घाई करणार नाही. त्या एका वाक्यात इतकी माया, इतके प्रेम, इतका संयम होता की माझ्या हृदयात ऊब पसरली. या जगात कोण असतं असं ज्याला संपूर्ण जग मिळू शकतं, पण तो थांबतो एका तुटलेल्या मुलीच्या बरं होण्याची वाट पाहत. अशा माणसाला नशीबच म्हणतात. काही दिवस गेले. आयुष्य हळूहळू रुळावर येऊ लागलं. मी हसायला शिकत होते. माझी नणंद मला बाहेर घेऊन जायची, मूड फ्रेश व्हावा म्हणून. आई रोज माझ्यासाठी नव्या साड्या आणायच्या. पप्पा मला स्वतःच्या मुलीसारखं मानायचे.
पहिल्यांदा आयुष्यात घर म्हणजे काय असतं ते जाणवत होतं, पण आनंदासोबत काही जुने घावही बोचू लागले. एके दिवशी फोन वाजला. काकूंचा नंबर पाहून श्वास अडकला. फोन उचलताच काकू ओरडू लागल्या. "खूप जाळं पसरवलंस. आम्हाला धमक्या येतायत. तो तुझा नोकरच पाठवत असेल. तुझी अवकात काय आहे?" मी घाबरून रडू लागले. मी काहीच केलं नाही. प्रणवलाही कळत नाही. पण त्या कुठे ऐकणार होत्या? त्यांच्या शब्दांनी माझं मन पुन्हा फेकलं गेल्यासारखं झालं. तेवढ्यात प्रणव आला. त्याने शांतपणे माझ्या हातातून फोन घेतला. "आजपासून कधीही माझ्या पत्नीला फोन करायचा नाही. तुम्ही जे बदनामी केली आहे त्याचं उत्तर उद्या तुम्हाला मिळेल." आणि त्याने कॉल कट केला. पहिल्यांदाच कोणी माझ्या संरक्षणासाठी उभं राहिलं होतं. मी एकटी नव्हते हे पहिल्यांदाच जाणवलं. पुढच्या सकाळी टीव्हीवर मोठी बातमी आली. हॉटेलचे मालक प्रणव यांनी कामगारांवर लावलेल्या खोट्या आरोपांसाठी फलाना कुटुंबावर केस दाखल केली. स्क्रीनवर काकू आणि काका होते. त्यांच्या चेहऱ्यावरील क्षय आणि कटाचा मुखवटा उतरलेला होता. सूरजही कॅमेऱ्यासमोर होता. मला माहीत होतं तो निरपराध आहे, पण मी घाबरले. मी रिमोट उचलून टीव्ही बंद केला. छातीतून जडपणा उतरला. प्रणवने बदला घेतला नाही, फक्त सत्य जगासमोर आणलं. त्या रात्री प्रणव बाल्कनीत उभा होता, शांत, निर्भय, जसं त्याला ठाऊक होतं आज त्याने माझं आयुष्य वाचवलं आहे. मी त्याच्याजवळ गेले, हात हातात घेतला. तो चकित झाला. मी थरथरत म्हणाले, "तू माझ्यासाठी खूप केलं आहेस. मला माहीत नाही मी तुझ्यावर कधी प्रेम करेन, पण एवढं नक्की, आता मी पूर्ण प्रामाणिकपणे तुझ्यासोबत जगू इच्छिते." त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हास्य मी कधीही विसरणार नाही. तो हलकेच म्हणाला, "हेच पुरेसं आहे रीना. प्रेम ते त्याच्या वेळी येईल." त्या क्षणी पहिल्यांदा वाटलं मी शेवटी माझ्या घरात आहे. त्या रात्री माझ्या मनातली धडधड थांबली. वर्षानुवर्ष दाबलेलं ओझं हलकेच खाली पडलं. कोणाशी भांडायचं नव्हतं, कोणाकडे तक्रार नव्हती, दुःख नव्हतं, फक्त शांतता. मी पहिल्यांदा स्वतःचा आवाज ऐकला. आता घाबरण्याचं काही कारण नाही. आता पळण्याची गरज नाही. तू जिथे असायला हवं होतं तिथेच आली आहेस. हेच खरं सुख असतं, जेव्हा माणूस स्वतःला स्वीकारतो. कधी कधी आयुष्य आपल्याला त्या कोपऱ्यावर आणून उभं करतं, जिथे आपण मोडतो, रडतो, संपल्यासारखं वाटतं. पण तुटल्यानंतरच माणूस स्वतःची खरी ताकद ओळखतो. जेव्हा सारे पाठ फिरवतात तेव्हा कळतं आपला खरा आधार आपण स्वतः असतो. जग बदलण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणं महत्त्वाचं. कारण जेव्हा आपण स्वतःचा हात धरतो तेव्हा जग हलकं वाटू लागतं. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो. त्या रात्री मी झोपायला गेले तर माझ्या हृदयात पहिल्यांदाच एक सुंदर शांत स्मित रेंगाळलं होतं. त्या वेदनेच्या अंधारातून आज मी प्रकाशात पोहोचले होते. धन्यवाद.